अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. आजच्या भागात आपण 8वा अध्याय बघणार आहोत. 8वा यमपुरीचा भयंकर वृत्तांत. नासिकेत यमपुरीला जाऊन परत आला आणि वडिलांनी त्याला विचारलेलं आहे, तिथं तू काय काय बघितलंस ती सगळं मला सांग. तू जाताना कसा गेलास, तिथं गेल्यानंतर तू काय काय बघितलंस आणि परत येताना कसा आलास, ती पूर्ण वृत्तांत मला सांग. असं म्हटल्यानंतर नासिकेत जो तपोनिधी होता तो वृत्तांत निवेदन करून तो आश्रमी पितासह सुखसंपन्न राहशील असं तेथे तपोधन होऊन नासिकेतास यमराजाने आशीर्वाद दिलेला आहे. परत जा तू आणि तुझ्या घरी गेल्यानंतर सुखानं राहा, सुखसंपन्न राहा तुझ्या आश्रमी, आणि तुला जन्म मरण येणार नाही. यमपुरीहून तू परत आलास, आता पुन्हा तुला मरण येणार नाही, पुन्हा तुला यमपुरी प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे आशीर्वाद दिलेला आहे. आता 8वा अध्याय. वैशंपायन म्हणतात, जनमेजया नाशिकेत यमपुरी जाऊन परत आला. कथा कोण सांगायलेले कुणाला? ओम नमः शिवाय. सुरुवाती पहिल्या दिवशीच कुणी ऐकलं कथा कोण कुणाला? हां, बरोबर. ही जी कथा आहे ती वैशंपायन नावाचे ऋषी जनमेजय राजा, जो परीक्षितीचा मुलगा, अभिमन्यूचा नातू, अर्जुनाचा पंथू, हा जनमेजय राजा, याला वैशंपायन ऋषी ही कथा सांगत आहेत. तर वैशंपायन म्हणतात, जनमेजया नाशिकेत यमपुरी जाऊन परत आला ही वार्ता दिगंतरात पसरून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. सगळीकडं वार्ता पसरली. ही यमपुरीला जाऊन नाशिकेत परत आला, दिगंतरात पसरली म्हणजे कान्याकोपऱ्यात पसरली ही वार्ता, सगळीकडं कळालं. कारण तो यमपुरीस गेला तो कधीही परत येत नसतो. यमलोकी गेलेला कधीच कुणीच परत आलेलं नाही आणि परत येत सुद्धा नसतो. आत्तापर्यंत कुणीच यमपुरीला गेलेलं पुन्हा इहलोकी परत आलेलं नाही, आणि आलं तरी सूक्ष्म देह परत येतो, दुसरा कोणता तरी देह धारण करून परत येतो. परंतु त्याच देहामध्ये सदेह असं कुणीच आलेलं नाही. ही अघटित घटना घडली, कधीच घडलेली नाही आणि कुठंच बघितलेलं नाही, ऐकलेलं नाही, अशी ही घटना सगळीकडं पसरली. यमपुरीस गेला तो कधी परत येत नसतो ही गोष्ट ऐकून सकळ तापसास फार नवल वाटले. तपस्वी जी लोक होते, तप करणारे तापस, त्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. आणि तो वृत्तांत ऐकून मोठमोठे ऋषी व अतिविख्यात असे तपोनिधीचा समूह, सगळा समुदाय मोठमोठ्या ऋषींच्याही कानावर गेलेले आहे. आणि सगळे मोठमोठे ऋषी एकमेकाला भेटून चर्चा करू लागले. असे तपोनिधी समुदाय एकत्र मिळाला, चर्चा करू लागले, सगळे एकत्र झाले. आणि त्याच कळताच अजित असे महाऋषी, सगळ्यांना कळालेले हे, एकमेकाला भेटले, सगळे ऋषी एकत्र आले. अजित असे महाऋषी म्हणजे जन्ममरणातून मुक्त होणारे अजित असे महाऋषी. कोणी मास उपवासी म्हणजे
ऋषीचं वर्णन करू लागलेले आहेत. कोणते कोणते ऋषी आले, ज्यांनी जन्ममरणावर विजय मिळविला, असे काही ऋषी होते. काही ऋषी मास उपवासी, म्हणजे एका महिन्याला एकदा जेवण करायचं, पुन्हा 1 महिना उपवास, पुन्हा एकदा जेवण. मास उपवासी म्हणजे 1 मास उपवास करून महिन्याला एकदाच प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा 1 मास उपवास. अशा प्रकारची तपसाधना करणारे मास उपवासी आणि पंचाग्नी साधनी. पंचाग्नी साधन म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चारी बाजूला मे महिन्यामध्ये जेव्हा ऊन मी म्हणतं, मी म्हणून ऊन तपायलेलं असतं, त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चारी बाजूला अग्नी पेटवून उन्हामध्ये उभा राहून तपसाधना करणारे 5 प्रकारच्या अग्नी, पंचाग्नी. चारी बाजूला 4 प्रकारचा अग्नी तापायलेला आहे आणि वरून सूर्यनारायण आग वकायलेला आहे. अशा प्रकारे पंचाग्नी साधनी अशी साधना करणारे ऋषी, अधोमुख करणारे म्हणजे वरी तोंड करूनच थांबणारे, वेगवेगळ्या साधना शास्त्रात सांगितल्यात. खाली तोंड नाही करायचं कधी, वरीच तोंड, अधोमुखी नाही, अधोमुखी. कोणी वायुभक्षण करणारे, नाही अधोमुखी म्हणजे खाली, ओम नमः शिवाय क्षमा असावी, खाली. ऊर्ध्वमुखी म्हणजे वरी, अधोमुखी म्हणजे खाली तोंड करून तपश्चर्या करणारे आणि वायुभक्षण करणारे म्हणजे नुसतं वाराभक्षण करूनच तपसाधना करणारे. आणि कोणी निरोधक म्हणजे पाणी न घेणारे. कोणी निरान्न म्हणजे अन्न न घेणारे. कोणी एका अंगुष्ठावर तप करणारे. कुणी अंगठ्यावर उभा राहून, एकाच अंगठ्यावर उभा राहून ईश्वराची तपसाधना करणारे. कोणी शुष्क पर्णाहारी. काही ऋषी शुष्क पर्णाहारी म्हणजे वाळलेले पानं खाऊन तपसाधना करणारे. अतिवृद्ध, आधी त्यांचं शरीर वृद्ध झालेलं, अतिवृद्ध, अनेक वर्ष ते जगलेले आहेत, असे तपोनिधी यम पुरी वृत्तांत श्रवणार्थ आले. असे तपसाधना करणारे सगळे ऋषी एकमेकाला भेटले आणि सगळेच समुदाय ऋषीचा उद्दालक ऋषीच्या आश्रमाकडे आलेला आहे. शिवाय कोणी सौरस आराधना करणारे म्हणजे सूर्य आराधना करणारे. असे तेजस्वी, सूर्याची आराधना केल्यानंतर सूर्याचं तेज येतं म्हणतात, त्याच्या शरीरामध्ये तेज प्राप्त होतं. म्हणून सौरस आराधना करणारे असे तेजस्वी, दैदिप्यमान. तसेच कोणाचे निरालंबी आसन, तेही ध्यान विसर्जून आले. निरालंबी आसन म्हणजे लांबची लांब आसन. आता लांब आसन म्हणजे काय, लांब असं टाकलेलं आसन नाही, तर एकाच आसनावर बसून अनेक महिने, अनेक वर्ष साधना करणारे, त्याला निरालंबी आसन, लांब आसन असं त्याचं म्हणता येतं. एका आसनावर बसलं की उठायचं नाही. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आसन सोडायचंच नाही. निरालंबी आसन, आसनावर बसून एकाच आसनावर आणि एकाच माळेवर जेव्हा जप केला जातो, आपण सुद्धा एकाच आसनावर आणि एकाच माळेवर बसून जप केला जातो, तो लवकर सिद्ध होतो. कारण त्यामध्ये आपली शक्ती साठली जाते म्हणतात. आसन बदलू नये सारखं, रोज वेगळ्या आसनावर बसून. ज्याला जास्त साधना करायची, त्याला जो साधक आहे त्यानं आसन बदलायचं नाही, एकच आसन वापरायचं. ती आसन जेव्हा ती जीर्ण होईल तेव्हा दुसरं आसन घ्यायचं आणि त्याच आसनावर साधना करावी. जपसुद्धा करायचं आहे तर एकाच माळेवर जप केलेला फलद्रूप होतो. मग असे निरालंबी लांब आसन घालून बसणारे असं पूजन शतशीर्षा नावाच्या नागिनीनं केलेलं आहे बघा. शतशीर्षा नावाची
वासुकीची पत्नी आहे ही शतशीर्षा. हिनं 6 महिने आसनावर उठलेलीच नाही, एकच आसन टाकलं आणि शिव आराधना केली. शिव आराधना त्यावेळेस शिव प्रगट झाले आणि विचारलेले, कशा करता तू ही आराधना करतेस? त्यावेळेस तिनं सांगितलं, देवा, आमचा जी हा समाज आहे ना, ह्या समाजाची निर्भत्सना करतात लोक. आम्ही दिसलं की आम्हाला मारून टाकतात. आम्ही त्याची काही गुन्हा नाही केला, काही चूक नाही केली, त्यांना नाही चावलो साप जात ती, तरीसुद्धा मनुष्य प्राणी असो किंवा कोणीही असो, आम्हाला दृष्टीपुढीची येण्याचा अधिकार नाही. तर हा अधिकार आम्हाला सगळे आमची निर्भत्सना करतात किंवा दुश्मन समजतात आम्हाला. तर एक तरी दिवस आम्हाला असा प्राप्त व्हावा की आम्हाला सन्मानानं जगता यावा, स्वच्छंदानं आम्हाला विहार करता यावा, असा निर्भीड आम्हाला एक तरी दिवस प्राप्त व्हावा. कुणी साधना केली शतशीर्षा नावाची वासुकीची पत्नी. वासुकी म्हणजे महादेवाच्या गळ्यात जो आहे ना हार, वासुकी हार, त्याची पत्नी. समाजासाठी तिनं एक दिवस मागून घेतला आणि तोच दिवस नागपंचमीचा दिवस आहे. त्या दिवशी नागोबाला मारत नाहीत बघा, उलट सन्मान देतात आणि त्याचं दर्शन झालं तर ईश्वराचं दर्शन झालं असं मानतात. म्हणून असा निरालंबी आसन ह्याच्यावरून आपलं निघालं. ही असं लांब आसन टाकून एका आसनावर अनेक दिवस साधना करणारे सुद्धा ऋषी तिथं आलेले आहेत. तेही ध्यान विसर्जून आले. निरालंबी आसन होतं तरीसुद्धा ते सोडलं आणि ध्यान विसर्जन केलं. आणि ही ऐकण्यासाठी, ह्या नासिकेताला बघण्यासाठी म्हणून, आणि तो तिथं जाऊन कसा परत आला, ही वर्तमान सगळं ऐकण्यासाठी म्हणून तिथं हे ऋषी आलेले आहेत. त्यात कित्येक संन्यासी, अनेक संन्यासी होते त्याच्यामध्ये, कित्येक दंडधारी, कित्येक जपी तपी. दंडधारी म्हणजे वासनेला दंड करणारे. असे सुद्धा ती काहीतरी साखळदंड बांधलेले असतात बघा त्या लोकांना, लोखंडाचे. तर असे दंडधारी म्हणजे काम वासनेला दंड करणारे दंडधारी, वासनेपासून दूर गेलेले दंडधारी. कित्येक जपी, जप करणारे अखंड. तपी, तपश्चर्या करणारे. शरीराला ताप देऊन जी साधना केली जाते तिला तपश्चर्या असं म्हणतात. पंचाग्नी साधना ती पण तपच आहे, परंतु दुसरी पण साधना, आपण जो उपवास करतो तो सुद्धा तपच आहे. किंवा एका जागेवर बसून जी साधना, आता एक आसनी पारायण केलं, किती वेळ एका जागेवर बसलो आपण, 5 तास 6 तास, हे सुद्धा तपच आहे शरीराचं. अशी तपी, नखी म्हणजे नखं वाढवलेले, नखं कधी काढलेलेच नाहीत, अशी साधना करणारे मौनी, मौन धारण करून साधना करणारे. आता मौनी कुणाला म्हणावं, तर जे परमार्थाशिवाय ह्या मुखानं दुसरा काही शब्द बोलत नाहीत, राजसी शब्द तामसी शब्द या मुखातून काढत नाहीत. फक्त नामस्मरण, ईश्वराचं भजन, ईश्वराचं कीर्तन किंवा ईश्वराचंच गुणगान जर केलं, मुखानं बोललं तर तेवढंच बोलायचं, दुसरं बोलायचं नाही. त्याला मौनी असं म्हणतात. मौनी. कित्येक नग्न, वस्त्र न घालणारे, विवस्त्र राहून तपश्चर्या करणारे, निसंग, कुणाच्याच संगतीत न राहणारे, ईश्वर आणि आपण बस एकांत, निसंग, देव आणि मी, देव माझा आणि मी देवाचा, ही जग माझं नाही. आणि ब्रह्मज्ञानी, ज्याने आत्मज्ञान ब्रह्मज्ञान करून घेतलेलं आहे. असे देशोदेशीचे महामुनी नासिकेताच्या दर्शनास आले. देशोदेशीचे अनेक देशांमधले असे महातपस्वी महामुनी जे होते ते उद्दालक ऋषीच्या आश्रमाकडे गर्दी झालेली आहे. सगळे आले.
त्यावेळी नासिकेताने सर्वांची पूजा करून त्याचा सन्मान केला. ही सगळे ऋषी आलेले बघून नासिकेतानं सुद्धा आपल्या आपल्या परीनं सन्मान केलेला आहे, मान सन्मान दिला. नंतर ते सकळ मुनी नासिकेतास आसनावर बसवून म्हणाले, सगळे मुनी बसलेले आहेत आणि नासिकेताला आसनावर बसविलेलं आहे. कधीही वक्ता जो असतो, जो सांगतो, त्याचं वय कमी असो, जात कोणती असो, काहीही असो, मग जो वक्ता आहे आणि ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे, तर अशाचं आसन ऐकणाऱ्यापेक्षा उंच पाहिजे. समोर सभेमध्ये सांगणारा बसलाय तर त्याचा असण्यापेक्षा ऐकणारानं कमी उंचीच्या आसनावर बसावं, असं शास्त्र सांगतं. आपलं स्वतःचं इथं काहीच नाही. त्याच्या बरोबरीच्या आसनावर बसलं तर मी नेहमी सांगत असते, नळाखाली घागर ठेवावी लागते तर पाणी पडतं. तसंच आहे, सांगणारा उंच आसनावर पाहिजे आणि ऐकणाऱ्याचं आसन त्याच्यापेक्षा उंचीला कमी पाहिजे. म्हणजे त्यानं सांगितलेलं ज्ञान ह्याला कळतं, म्हणजे नम्र व्हावं ह्याचा अर्थ असा सांगितलेला आहे. त्याच्यापुढे थोडं नम्र व्हावं आणि नम्र होऊन ऐकावं. त्याची परीक्षा घेण्यासाठी जर ऐकायला बसला, ह्याला कळतं का नाही, ह्याला काय 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 सांगता येतं ते बघू तरी जाऊन. मग असं जर ऐकायला बसला तर त्याला कळत नाही. म्हणून आसन टाकलेले ह्या ऋषीमुनींनी उंच आसन नासिकेताला आसनावर बसवून तू यमपुरीहून आलास अशी तुझी अद्भुत ख्याती ऐकून तिच्या श्रवणार्थ हे संपूर्ण ऋषी आले आहेत. नासिकेताला सांगितलेले, आम्ही येण्याचं प्रयोजन काय? आम्ही सर्व ऋषी जे आलेलो आहोत की तू यमपुरीला जाऊन सदेह परत आलास. ह्याच ध्येयामध्ये जी पहिला ध्येय होता तोच ध्येय तसाच आहे आणि यमपुरीला जाऊन परत आलास. आणि हे तू तिथून आलास तर तिथलं तुझं काय काय तिथं बघितलंस ती ऐकण्यासाठी हे सर्व ऋषी आलेले आहेत. तुझी जी ख्याती ऐकली, सधे आलास परत, ते ऐकून तिच्या श्रवणार्थ हे संपूर्ण ऋषी आले आहेत. तरी यमलोक कसा आहे, तेथे कोणत्या प्रकारची वर्तणूक असून लोक कसा आचार करतात, विचारलेला आहे प्रश्न. यमलोक कसा आहे आणि तिथले लोक जी आहेत त्यांचं रोजचा आचार कसा आहे, वागणं कसं आहे, त्या लोकांचं आचार विचार. यमकिंकर कसे आहेत, एकदाच प्रश्नाचा बडीमार केला आहे, कधी ऐकावं असं झाले त्यांना. यमकिंकर कसे आहेत, तो प्रेतमार्ग कोणत्या प्रकारे पाहिलास, यम जे घेऊन जातो ना प्रेतमार्ग, तो तू बघितलास का आणि ते कशा प्रकारचा आहे. ते यमनगर कोणत्या तऱ्हेचे असून राजमंदिर कसे आहे, ते नगर कसं आहे, आपल्या इथल्या नगरासारखं आहे का वेगळंच, कसं वेगळंच आहे. आणि तिथलं जे राजमंदिर आहे तिथल्या राजाचं, ययाती राजा, तिथल्या राजाचं जे मंदिर आहे त्या कसं आहे त्या राजाचं मंदिर. तर तेथील ग्रहवास, वनप्रदेश आणि सर्वास उपदेश कोणत्या प्रकारे असून तिथं घरं कशी आहेत, आपल्या इथल्यासारखे आहेत का घरं तिथं. आणि तिथले वन कसं आहे, तिथं आपल्या इथल्यासारखे झाडं आहेत का वेगळे कोणत्या तरी प्रकारचे तिथं झाडं आहेत. ही सर्वास उपदेश करणारे वनप्रदेश आणि सर्वास उपदेश कोणत्या प्रकारे असून तिथं उपदेश कोणत्या प्रकारचा केला जातो, त्याची स्थिती कशी आहे. तू यमधर्म कसा पाहिलास, तू गेल्याबरोबर यमधर्माच्या समोर गेलास का. धर्माचं जी शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे ती भयानक वर्णन केलेलं आहे. काळे डोळे भीतीदायक, काळा रंग,
रेड्याचं वाहन, अशा अक्राळ विक्राळ दातं, असं यमधर्माचं वर्णन केलेलं आहे. मग यमधर्म तू पाहिलास का? आणि काळपाश कसे आहेत, तो यमधर्म पाहिलास का? तो कसा दिसतो? आणि काळपाश म्हणजे ती यमधर्म जी आहे, त्याचे जे दूत आहेत, ते ह्या स्थूल देहामधून जेव्हा प्राण घेऊन जातात, तेव्हा ती जी फाश टाकतात, पाश टाकला म्हणतो ना आपण, ती काळपाश म्हणतात त्याला. तो कसा आहे? काळपाश कसे आहेत? आणि यमदंड कशाला म्हणतात? यमदंड यमदंड आपण जी म्हणतो, आम्ही जी म्हणतो इथं, तो कसा आहे आणि कशाला यमदंड म्हणतात? खरंच खूप अवघड यमदंड सांगितला बघा शास्त्राने. ही वासना जी आहेत, ही वासना इथं खूप गोड वाटतात. इथे गोड वाटतात ही वासनेचा, जी आपल्याला फसा पडलेला आहे ती इथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, त्याच्यामुळंच यमदंड बसतो. यमाचा मार त्याच्यामुळंच बसतो. वासनेच्या पायी लोक कसंही वागतात, व्यभिचार करतात, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, आणि करू नये ते करतात. ही वासना. आणि त्यामुळं मात्र यमाचा दंड केलं ते सगळं मोजून यम झडती करून घेतो. यमदंड कशास म्हणतात सर्व सांग, शिवाय तू चित्रगुप्त आणि त्याचे मंदिर व त्याचे किंकर कसे पाहिलेस? चित्रगुप्ताची भेट तुझी झाली का? आणि चित्रगुप्त कुठं राहतो, त्याचं निवासस्थान, चित्रगुप्ताचं जे मंदिर आहे ती तो पाहिलंस का? चित्रगुप्त म्हणजे आपला पापा पुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त. सूक्ष्मातलं सूक्ष्म पाप पुण्य आपल्याकडून जे घडतं ते सगळं लिहून ठेवणारा चित्रगुप्त. त्याचं तू मंदिर पाहिलंस का? व त्याचे किंकर कसे पाहिलेस? त्याचे किंकर, जे यमकिंकर म्हणतो आपण, त्यांना तू पाहिलंस का? त्यांची तुझी भेट झाली का? घोर नरक कोणत्या प्रकारचा आहे? घोर नरकात जाशील पाप केल्यानंतर. इथं जे आपण घोर नरकाचं वर्णन शास्त्रानं सांगितलेलं आहे, तो नरक तू प्रत्यक्ष पाहिलास का? कोणत्या प्रकारचा आहे तो घोर नरक? योगी, तपस्वी, ब्राह्मण यांचे आचरण कसे असते? तिथं जी योगी आहेत, आता आपल्या इथले जी योगी आहेत त्यांचा योग कसा करायचा हे आपल्याला थोडाफार माहीत आहे. इथली तपसाधना कसे करतात ऋषीमुनी तेही माहीत आहे. परंतु तिथं कशी तपसाधना करतात, तिथले योगी कसे आहेत, आणि ब्राह्मण यांचे आचरण कसे असते, तिथं ब्राह्मण आहेत का? आणि ब्राह्मण जर तिथं असतील तर त्यांचं रोजचं आचरण कसं आहे असतं, व मानवांनी जे पाप पुण्य करावे ते कसे भोगावे ते संपूर्ण सांग. इथं जी मानवानं पाप पुण्य केलेलं आहे ते तिथं ते कसे भोगतात ते सगळं आम्हाला सांग, संपूर्ण वृत्तांत सांग. आम्ही शांततेनं आता इथं आलेलो आहोत आणि आसन दिलेलं आहे, व्यासपीठ टाकून दिलेलं आहे, उंच व्यासपीठ, आणि आम्ही मात्र पायाजवळ बसून ऐकावं लागतं, नम्र होऊन ऐकावं लागतं. नम्र झाल्याशिवाय पडत नाही पदरामध्ये. घागर आहे बघा, घागरीवर वाटी ठेवलेली आहे आणि वाटी घागरीला म्हणू लागली, अगं सदा भरलेलीस, किती मोठं पाणी आहे तुझ्यामध्ये, थोडा वेळसुद्धा रिकामी नाहीस, आणि माझ्यामध्ये थेंबरसुद्धा पाणी कधीच नाही बघ. तेव्हा घागर म्हणू लागली वरच्या वाटीला झाकलेल्या, अगं तुला जर पाणी पाहिजे असेल तर माझ्या डोक्यावर जर बसलीस तर तुला कधीच पाणी मिळणार नाही. तू काय कर, थोडं नम्र हो माझ्यापाशी, मी वाकडी झाले की तू वाहून जाशील, पाण्यानं नाहून निघशील.
तुला काहीच करायची गरज नाही, फक्त नम्र हो. त्यामुळं ज्याच्याकडून काय घ्यायचंय त्याच्यापेक्षा नम्रच व्हावं लागतं. सामान्य वस्तू 1 रुपया जमिनीवर पडला आहे तर उचलून घ्यायचा आहे तर वाकावं लागतं. वाकल्याशिवाय तो वरी घेताच येत नाही, हातात येत नाही तो. म्हणून ज्याच्याकडून घ्यायचं आहे त्याच्या पुढे, आता नाशिकेत सगळ्या ऋषीपेक्षा लहान आहे. उद्दालक ऋषीचा मुलगा नाशिकेत ब्रह्मचारी लहान आहे तो, परंतु उंच आसन टाकले आणि हे सगळे प्रश्न त्याला विचारले आहेत. पाप पुण्य कसे भोगावे ते संपूर्ण आम्हाला सांग. जे संसार तापाने भयभीत होऊन गेलेले असतात त्यांनी काय विहित कर्म करावे. आता संसारामधले लोक आपल्यासारखे संसार तापाने भयभीत होऊन गेलेले असतात. संसारामध्ये सुख नाही. आपल्याला वाटतं त्याला सुख आहे, परंतु प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याला सुख आहे आणि मला नाही. पण संसारातच नाही. तर आता आडात पाणीच नाही आणि चारी बाजूनी पाणी शेंदू लागलो. इकडचीला वाटतं तिकडच्या पवऱ्यात पाणी जास्त आलं, तिकडचीला वाटतं दुसरीच्या पवऱ्यात पाणी जास्त आलं. पण आडात असेल तर पवऱ्यात येईल ना. आडातच जर नाही तर पवऱ्यात येत नाही. म्हणून संसारिक जे आहेत ते आपल्याला दिसतं ते खूप सुखी आहे, परंतु सुख संसारात नाही. आणि पैसा म्हणजे सुख नाही. आपण जर नीट निरीक्षण केलं तर पैशावाले जास्त आत्महत्या करायलेले दिसतात. म्हणून धन म्हणजे सुख नाही, पैसा म्हणजे सुख नाही, संसारात सुख नाही. आणि ह्या सुख नसल्या कारणानं जी भयभीत झालेले जीव आहेत, संसारात सुख नाही आणि सुखाच्या प्राप्तीसाठी हे जीव सुख प्राप्त व्हावा म्हणून पळत सुटतात. आणि हे कर्म करत असताना पाप होतं हातानं. आणि पाप झालेलं जे असतं ती जेव्हा तो वृद्ध होतो ना, त्यानं जन्मभर कोणाची शेती लुबाडून घे, कोणाचं चोरून काही आण, अशा प्रकारचे कर्म केलेले असतात. कुणाला धोका देऊन पैसा कमव, कुणाचं हत्या करून, अशा प्रकारे जे पैसा कमवलेला असतो किंवा पैसा कमवताना जास्त जरी नाही तरी थोडं तरी पाप होतं. पैसा कमवताना पाप काहीच न होता पैसा कमवला जात नाही. आपण जेवढ्याला आणलो तेवढ्याला वस्तू विकत नाही. काही ना काही थोडा ना थोडा दोष होतो. ही महादोष तर करणाऱ्याला तर ते तर भयभीत झालेले आहेतच, परंतु सांसारिक लोकांकडून होता दोष थोडाफार तर भयभीत होऊन गेलेले असतात. त्यांची काय विहित कर्म करावे. असे जे लोक आहेत म्हातारपणी त्यांना आठवतं आपण काय काय पाप केलं ते. जेव्हा तो म्हातारा होतो आणि त्याचा ज्या मुलाला कमवून ठेवलं तोच मुलगा त्याचा राहत नाही, तेव्हा पश्चाताप होतो. पुन्हा काय काय केलं मी पाप करून हे कमवून ठेवलं आणि ह्याचा उपयोग काय झाला असं जेव्हा वाटतं तेव्हा, आणि आता ही पाप केलेलं फळ मला भोगावं लागणार आहे. कर्म असं आहे बघा, जी पैसा कमवून ठेवला त्याला वारसदार आहेत. पैसा धन शेती वाडी जी कमवून ठेवली त्याला वारसदार आहेत, पण कर्माचा मात्र वारसदार आपणच आहेत. कर्माचा वारसदार कुणीच नाही. कर्म आपल्यालाच हुडकीत येतं आणि आपल्यालाच फळ देऊन जातं. म्हणून ही जी प्रपंच करताना तारुण्याच्या भरामध्ये जे काही आपल्याकडून घडतं आणि ते जेव्हा वृद्ध होतं तेव्हा भयभीत होऊन जातो. आता मरण येणार आहे, मला कोणता रोग होतो की, आणि रोग झाला तर मला कोणी दवाखान्यात नेतं का नाही की, म्हणजे आता माझं कसं होईल हे ना भयभीत झालेला असतो. मी केलेल्या पापाचं फळ मला आता भोगावं लागणार आहे, इथंही भोगावं लागणार आहे. आणि इथून जेव्हा आपण जाऊ
देह सुटल तेव्हा सुद्धा यमदंड पुढे अवघड आहे म्हणून भयभीत होऊन गेलेले असतात. असे प्राणी जे संसाराच्या ह्याच्यात भयभीत होऊन गेलेले असतात त्यांनी काय विहित कर्म करावे? जे संसारातले लोक आहेत त्यांनी चांगलं कर्म, विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म, सत्कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म. तर विहित कर्म कोणतं करावं असं विचारू लागलेले आहेत. काय म्हणजे करावे आणि कोणत्या कर्म आचरणाने यमलोक प्राप्त होत नाही, त्याने काय करावे म्हणजे यमलोक चुकल, यमलोकाची प्राप्ती होणार नाही, त्याच्यापासून सुटका होईल. याशिवाय तू जे पाहिलेस ते सर्वांस निवेदन कर. ह्याच्यापेक्षा वेगळं तू तिथं काय काय बघितलंस ती सगळं आम्हाला सांग. आम्ही निवांत तुझा एक ना एक शब्द ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि त्याचीच आम्ही प्रतीक्षा करत आहोत. तू निवेदन कर. तू प्रत्यक्ष ज्ञानदेवच आहेस. तुझ्याकडं आम्ही ज्ञान घेण्यासाठी आलेलो आहोत आणि तू ज्ञानदेवच आहेस. ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा आहेस तू. फार मोठं ज्ञान तू प्राप्त करून घेतलेलं आहेस. त्यासाठी ही सर्व ज्ञानदेवच आहेस. तुला इह पर सर्व माहीत आहे. तुला काय काय माहीत आहे? तुला इथलं पण माहीत आहे, ह्या लोकातलं, मृत्यू लोकातलं, आणि परलोक म्हणजे यमलोकातलं सुद्धा तुला आता माहीत झालेलं आहे. इथलं आणि तिथलं इह पर सर्व माहीत आहे. पुरी गमन ऐकून हे देशोदेशीचे तपोधन आश्चर्याने येथे आले आहेत. तुझी ही यमपुरीचं गमन केलेलं आहेस ना, जाऊन परत आलेला आहेस आणि ते ऐकून आश्चर्य वाटलेलं आहे. आणि ह्या आश्चर्यानं तुला बघण्यासाठी आणि तुझ्याकडून तिथला वृत्तांत समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहो. एका देशाचे नाही आम्ही, अनेक देशोदेशीचे तपोधन, देशोदेशीचे तपश्चर्या करणारे असे तपस्वी इथं आम्ही आलेलो आहोत. तेव्हा नाशिकेत आनंदयुक्त झाला. नाशिकेताला सुद्धा आनंद झालेला आहे आणि सांगताना आनंद होतो. आपण बघितलेलं आहे, सांगताना आनंद होतो. आपल्या दृष्टीमध्ये अमृत भरलेलं आहे. मी आधी पण सांगितलेलं आहे की आपल्या दृष्टीमध्ये अमृत भरलेलं आहे आणि आपण आठवण काढली की ती जिवंत होती. तिथलं जे आता 10-20 वर्षाखाली आपल्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग आलेला आहे कोणता तरी, आणि तिथली आठवण काढली, तिथं वृत्ती गेली की आजही दुःख होतं, ती जिवंत होते वृत्ती. आणि सुखाची सुद्धा, सुखद एखाद्या मोठ्या तीर्थाचं दर्शन घडलेलं आहे आपल्याला, त्यावेळेस तिथलं आपण आत्ता आजसुद्धा तिथली आठवण केली की आनंदाच्या लहरी अंतकरणामध्ये येतात. मग या दृष्टीमध्ये अमृत भरलेलं आहे. तिथलं जे बघितलं आपण ते सांगताना किंवा आठवणीत जर आणलं तर ते जिवंत होतं तिथं बघितलेलं. तसंच नाशिकेताला सुद्धा आनंद झाला. आता तिथं काय काय बघितलं ते पुन्हा सांगताना तेव्हा नाशिकेत आनंद झाला आणि ऋषींना श्रवणादार पाहून त्याने सर्वांस नमस्कार केला. ऋषी जी होते ती श्रवणासाठी आतुर झालेले आहेत आणि लक्ष देऊन ऐकण्यासाठी शांत बसलेले आहेत. असं बघून नाशिकेतानं सुद्धा सर्व ऋषींना नमस्कार केला. वक्ता जो असतो त्यानं सुद्धा श्रोत्यांना नमस्कार करावा, मुखानं तरी. नुसते श्रोत्यांनीच वक्त्याला नमस्कार करावा असं नाही, वक्त्यानं सुद्धा श्रोत्याला नमस्कार करावा. कारण श्रोते जे असतात ते वक्त्याचं धन असतं बघा. जसं दुकानदार आहे, दुकानदाराचं धन काय आहे? कोण आहे? ओम नमः शिवाय. दुकानदार आहे तर ओम नमः शिवाय गिराईक आहे. तसंच श्रोता जो असतो
त्याचं धन कोण असतं तर वक्ता असतो, त्याचं धन श्रोते असतात. वक्त्याचं धन श्रोते असतात. म्हणून श्रोत्यांना सुद्धा नाशिकेतानं काय केलेलं आहे, नमस्कार केला आणि बोलू लागला, मी पितृशापाने सधेय स्वर्गी गमन करीत असता. माझ्या वडिलांनी मला शाप दिला आणि त्या शापाचा परिणाम होऊन मी स्वर्गलोकी गमन करीत असता शिवनामाच्या चिंतनाने मला कोणतेच विघ्न झाले नाही. इथून कसा निघालो, तिथून सांगायला सुरू केलेलं आहे त्यानं. मी जात असताना मी अखंड माझ्या मुखामध्ये शिवाचं नाम होतं. ह्या नामाच्या प्रभावामुळं मला कोणताच त्रास झाला नाही. मी सरळ गेलो. नामाच्या गजरामध्ये मी शिवनामाचे चिंतन करत होतो आणि मधून मोठं संकट दिसलं किंवा मोठा घाट दिसला तर शिवनामाचा मोठ्यानं गजर करत होतो. मला कोणतेही विघ्न आले नाही. नामाच्या गजराने जसा गेलो तसाच आनंदाने परत आलो. जातानीही मला काहीच अडथळा आला नाही आणि येतानी सुद्धा जसा जातानी सरळ गेलो तसाच येतानी सुद्धा परत आलो. आणि तेथे मी अद्भुत पाहिले. तेथे मी अतिशय अद्भुत असं बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. ते समस्त अवधारा मला पितृशाप नव्हे तर वरदान मिळाले. की कशामुळं मला भाग्य प्राप्त झालं तर माझ्या पित्यामुळं. माझ्या वडिलांनी मला शाप दिला नाही तर वरदान दिलं. वडिलांनी जर शाप दिला नसता तर मी गेलो नसतो. म्हणून वडिलाचा जो शाप आहे तो मला शाप नाही तर ते मला वरदान झालं. आणि वडिलांनी शाप दिल्यामुळंच मी जाऊ शकलो. अशा प्रकारे हा नाशिकेत सांगत आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून